बीडमध्ये वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। मोर्चा काढून पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये त्यांनी ठिय्या मांडला। सरपंच हत्येप्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे। वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोप आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। पाहूया। वाल्मिक कराड यांच्यावर जो खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आहे तो खोटा असून तो तात्काळ मागे घ्यावा यासाठी जे आहे ते वाल्मिक अण्णा कराड यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलेले आहेत। मोठे संख्येने या ठिकाणी त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे। आपल्यासोबत समर्थक आहेत। मला सांगा, काय भूमिका घेऊन तुम्ही आज पोलीस अधीक्षक कार्यालयात आले? सर्वप्रथम मसाजोगेतील सरपंच संतोष देशमुख यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज आम्ही जी सरपंचाची निर्गुण हत्या काही प्रवृत्तीच्या लोकांनी केलेली आहे त्यांच्यावर शासन दरबारी योग्य ती कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने करावी आणि जनसेवक वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा त्यांनी खोटा गुन्हा आहे तो वापस घेण्यात यावा अशी मागणी आम्ही एसपी साहेबांना निवेदनाद्वारे दिलेली आहे। आज पोलीस अधीक्षक कार्यालयाला एसपी साहेबांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की जे आरोपी आहेत संतोष देशमुख यांचा ज्यांनी खून केलेला आहे, जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि ज्या पद्धतीनं खोटा गुन्हा वाल्मिक अण्णा यांच्यावर दाखल केलेला आहे ते तात्काळ मागे घेण्यात यावा। राजकारणाच्या लोकांची पोळी बाळण्यासाठी गाव खेड्यातल्या ग्रामीण भागातील बारक्यातली बारक्या माणसाला याचा इतक्या मोठ्या प्रमाणात परिणाम भोगावा लागतोय। त्याच्या म्हणजे जीवनामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या जो दैनिक जीवन जगन असताना याच्यावरती फार मोठा दुष्परिणाम होताना याच्यावरती दिसत आहे। वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर ज्या खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे तो खोटा असून त्याला तात्काळ मागे घेण्याची मागणी जी आहे ते या ठिकाणी समर्थकांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात या ठिकाणी करण्यात आली। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड। राजकारणाच्या लोकांची पोळी बाळण्यासाठी गाव खेड्यातल्या ग्रामीण भागातील बारक्यातली बारक्या माणसाला याचा इतक्या मोठ्या प्रमाणात परिणाम भोगावा लागतोय। त्याच्या म्हणजे जीवनामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या जो दैनिक जीवन जगन असताना याच्यावरती फार मोठा दुष्परिणाम होताना याच्यावरती दिसत आहे। आज पोलीस अधीक्षक कार्यालयाला एसपी साहेबांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की जे आरोपी आहेत संतोष देशमुख यांचा ज्यांनी खून केलेला आहे, जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि ज्या पद्धतीनं खोटा गुन्हा वाल्मिक अण्णा यांच्यावर दाखल केलेला आहे ते तात्काळ मागे घेण्यात यावा। आज आम्ही जी सरपंचाची निर्गुण हत्या काही प्रवृत्तीच्या लोकांनी केलेली आहे त्यांच्यावर शासन दरबारी योग्य ती कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने करावी आणि जनसेवक वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा त्यांनी खोटा गुन्हा आहे तो वापस घेण्यात यावा